गोखले पुलाच्या बांधकामामध्ये चूक झालीच नाही। आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी ही माहिती दिली आहे। रेल्वेच्या नव्या नियमानुसार पुलाचं बांधकाम केल्यानं पुलाची उंची अधिक आहे। उर्वरित काम आधीच पूर्ण झालं होतं। नंतर रेल्वे ट्रॅकवरील पुलाचं काम महापालिकेकडे आलं असं इक्बाल सिंग चहल म्हणतात। विक्रमी 14 महिन्यात गोखले पुलाचं काम पूर्ण केलं अशी माहिती देखील आयुक्तांनी दिली आहे। आदित्य ठाकरेंनी पुलाच्या बांधकामासंदर्भात टीका केलेली होती आणि यावरच इक्बाल सिंग चहल यांनी आता प्रत्युत्तर दिलंय। जेव्हा एक रेल्वे ब्रिज केला जातो, जे ब्रिजचे वरच्या पोर्शन आहे, रेल्वेचे वरच्या ट्रॅकचे वरच्या पोर्शन आहेत रेल्वे करतात आणि ट्रॅक सोडून इतर जो पोर्शन आहे ते नेहमी स्थानिक प्राधिकरण करतो, देशामध्ये कुठेही। परंतु इथे जेव्हा हे पूल बंद केला गेला, प्रचंड लोकांची मागणी होती की लवकरात लवकर काम पूर्ण करावा। परंतु आता जो लोक म्हणतात की बर्फीवाला आणि याच्यामध्ये नॅशनल ब्लंडर आहे, हे आमच्या लक्षात आला होता त्यावेळी। आणि हे रेल्वेची जी पॉलिसी बदलली गेली, 2 मीटर हाईट वर करावी आता यापुढे प्रत्येक रेल्वे ब्रिजामध्ये देशभरामध्ये, त्याच्यामुळे हे गॅप आलेला आहे। हे काही इंजिनिअरिंग फॉल्ट नाही। असं आहे की ते दिलायल रोड ब्रिजचा काय झाला। दिलायल रोड ब्रिज आदित्य ठाकरेंनी 7 वर्षापूर्वी सुरू केला होता, आता 6 वर्षानंतर अति झाला। आता हा जे गोखले ब्रिज आहे, हे महानगरपालिका जे अधिकारी चहल साहेब इथे आहे, त्याने 2 वर्षाच्या आत ते पूर्ण केला। 14 महिन्यात आत वर्ल्ड रेकॉर्ड आहे। आयुक्तांना निलंबित करा अशी आदित्य ठाकरेंची मागणी। तो ज्याने ऐसा सांगितलं आहे त्याने स्वयं लोकांनी राजनीतीमधून निलंबित केलेलं, कधी ते परत येणार नाही, ते परमानंट निलंबित झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।